पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने मथुरा सोडल्यानंतर द्वारका नावाची नगरी वसवली. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाला द्वारकाधीश असे म्हणतात. असे म्हणतात की 2 शापांमुळे भगवान श्रीकृष्णाची ही अद्भुत नगरी पाण्याखाली गेली होती. आजही हजारो वर्षे जुने द्वारका नगरीचे अवशेष समुद्रात सापडतात असे मानले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की श्रीकृष्णाचे द्वारका शहर गुजरातच्या काठियावाड भागात अरबी समुद्रावरील बेटावर वसलेले आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाण्याखाली लपलेल्या या शहराला भेट दिली. द्वारका नगरी कोणत्या शापामुळे बुडाली हे आपण तुम्हाला पुढे सांगणार आहोत. कौरवांची आई गांधारी हिने महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाला दोष दिला. आपल्या पुत्रांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या गांधारीने भगवान श्रीकृष्णाला श्राप दिला की कौरववंशाचा नाश झाला आहे, त्याच प्रकारे संपूर्ण यदुवंशाचाही नाश होईल. या श्रापामुळे भगवान श्रीकृष्णाची द्वारका पाण्यात बुडाली आणि संपूर्ण यदुवंशाचा अंत झाला असे म्हणतात. प्रचलित कथानुसार दुसरा श्राप ऋषींनी श्रीकृष्णाच्या मुलगा साम याला दिला होता. महर्षी विश्वामित्र, कण्व देवर्षी नारद इत्यादी जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या नगरीत द्वारकेला पोहोचले तेव्हा असे म्हणतात, तेव्हा येथे यादव कुळातील काही तरुणांनी ऋषी मुनींची विनोद केला. त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा मुलगा साम याला स्त्रीच्या वेशात ऋषीकडे नेले आणि त्यांना सांगितले की ती स्त्री गर्भवती आहे. त्यांच्या गर्भातून काय जन्माला येईल सांगता येईल का? संतप्त ऋषींनी हा अपमान मानला आणि श्राप दिला की श्रीकृष्णाचा हा पुत्र एक भयंकर लोखंडी मुसळ निर्माण करेल, ज्यामुळे संपूर्ण कृष्ण कुलाचा नाश होईल.